श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभचरित्रामृत अध्याय 16 पान क्रमांक 127-128. पुढचा परिच्छेद आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या. त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या साहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्य सिद्धीसाठी यज्ञ केला. या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले. त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याईने आम्हास परमपवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले. या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते. प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता. त्या प्रत्येक देवतेने तोंड भरून आशीर्वाद दिले होते. गाय, वेद, ब्राह्मण, पतिव्रता स्त्रिया, सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते. शेती करण्यास ज्याप्रमाणे बैलाची नितांत गरज असते, तेवढीच गरज इहलोक सिद्धीसाठी यज्ञयागाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते. शिवाय गायीमुळे आपणास दूध, दही, तूप, लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच. दिसायला परिच्छेद खूप छोटासा आहे, पण आपल्याला अभ्यासाकरता भरपूर इथे काही दडलेलं आहे. पुन्हा एकदा वाचत जाऊया. श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या. आपण मागच्या ऑडिओमध्ये पाहिलं आहे, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे ज्यातून सर्व निर्माण झालं ते तत्व, म्हणजे सोर्स, प्रायमल एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी. आणि त्यांच्या लीला अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक होत्या. तर लीला म्हणजे काय? तर पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी झाल्यानंतर, ॲक्टिवायझेशन झाल्यानंतर जे ऊर्जेचे खेळ, ते लीला. त्यामुळे स्थिर ज्या वेळेला आहे ते तत्व, तोवर तिथे लीला असू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ लीला म्हणजे काहीतरी मुवमेंट्स, काहीतरी हालचाली, काहीतरी आदानप्रदान. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक होत्या. पण अद्भुत आणि आश्चर्यकारक कोणाच्या संदर्भात? श्रीपादांच्या संदर्भात नाही, प्रायमल एनर्जीच्या संदर्भात नाही, पोटेन्शियल एनर्जीचा नाही. तिचा तर तो स्वभाव आहे कधीतरी ॲक्टिवाईज व्हायचा हा. आणि जर कधीतरी ॲक्टिवाईज होत नसेल तर ती एनर्जी कशी? ती पोटेन्शियल, ते डेड मॅटर होईल मग. त्यामुळे या अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक वाटणं हे क्रिएटरबद्दल संभवत नाही, तर क्रिएशनबद्दल संभवतं. म्हणजे आपण सुद्धा जर त्याचे क्रिएशन आहोत, ऑब्जेक्ट आहोत, तर आपल्या मनबुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्यामध्ये अद्भुत आणि आश्चर्यकारक असे दोन भाव निर्माण होऊ शकतात. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक होत्या, हे सोर्सशी निगडीत वाक्य नसून क्रिएशनशी निगडीत वाक्य असू शकतं. पुढे म्हटलंय, त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या साहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्य सिद्धीसाठी यज्ञ केला. कशाच्या आधारे? तर त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या साहाय्याने. कोणाच्या मार्फत? विद्वान ब्राह्मणांच्या मार्फत. आणि कशासाठी? तर सर्व कार्य सिद्धी जाण्यासाठी काय केलं? तर यज्ञ. म्हणजे यज्ञ हे सोल्युशन आहे आणि त्याला लागणारी जी मीन्स आहेत, त्याला लागणारी जी टूल्स आहेत, ती त्याच्यात एक विद्वान ब्राह्मण लागतात, द्रव्य लागत आहे. आणि उद्देश काय आहे त्या यज्ञाचा? तर सर्व कार्य सिद्धीला जावेत, म्हणजे व्हावेत, तसं घडावं मनात आलेल्या विचाराप्रमाणे. मग जर मनात विचार आलाय तर तो कुठून आला? तो मी का निर्माण केला? मग जर विचारच कुठून तरी येत आहेत, तर ज्या मूळ स्रोतातून विचार येत आहेत, तोच स्रोत त्या विचारांचं वस्तुस्थितीमध्ये परिवर्तन करण्याकरता आवश्यक ती व्यवस्थाही करतोय. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे बघा, तुम्हाला चोच देण्याच्या आधी दाणा निर्माण केला जातो. म्हणजे जर तो थॉट मनात आला असेल तर तो थॉट मॅनिफेस्ट होईल की नाही ही पण व्यवस्था आधीच झालेली आहे. तो जर मॅनिफेस्ट होणारा थॉट असेल तर त्याला लागणाऱ्या गोष्टी त्याच सोर्समधून निर्माण होतात आणि ज्याचा तो संकल्प किंवा जो यज्ञ करतोय तोही त्याच्यातूनच निर्माण होतोय. म्हणजे सगळे त्याचेच खेळ चाललेत. म्हणून तर लीला शब्द वापरलाय की काय. या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले. मोठा अभ्यासाचंच वाक्य आहे. यज्ञ केला म्हणजे यज्ञ हे उपकरण झालं काहीतरी, आणि त्याचा परिणाम काय झाला? तर जन्मपत्रिकेतले दोषांचं निर्मूलन झालं. मग जन्मपत्रिका आणि त्यातले दोष म्हणजे काय? तर मुळातच
यज्ञ तेव्हाच संभवतो या ऑब्जेक्टद्वारे जेव्हा दोषांचं निर्मूलन होणार असतं. म्हणजे दोष निर्मूलनाची व्यवस्था पण जन्माबरोबरच घातली आहे. आणि ते जन्मपत्रिकेत होते, पण जन्मपत्रिकेतच हा योग असू शकणार आहे की याच्यामार्फत हा यज्ञ होईल आणि त्या दोषांचं निर्मूलन होईल. कारण तो जर मास्टर प्लॅन नसेल निर्मूलनाचा, तर व्यक्ती त्याच्या इच्छेने कसं करणार? कारण व्यक्ती तर ऑब्जेक्ट आहे, निर्माण झालेलं काहीतरी आहे, त्याची निर्मात्यावर सत्ता कशी काय चालणार? या यज्ञामुळे आमच्या पत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले. आता एक मूळ संकल्पना जर आपल्या डोक्यात क्लिअर झाली ना, की सर्व काही ज्यातनं निर्माण होतो तो सोर्स, तो गॉड, ईश्वर असं जर आपण ठरवलं, तर त्यातून जे जे घडणार आहे ती प्रकृती असणार आहे, ते मॅनिफेस्टेशन असणार आहे, ते ऑब्जेक्ट्स असणार आहे, ते क्रिएशन असणार आहे. आणि मग क्रिएशनच्या संदर्भातले जे नियम आहेत ना, ते विज्ञान आहे. म्हणजे यज्ञानी जन्मपत्रिकेत ते दोष निर्मूलन होतात, हे विज्ञान आहे, कॉज इफेक्ट रिलेशनशिप. त्यामुळे सत्य आहे का? हो. मग ऋषीमुनींना हे कसं कळलं? तर त्यांनी ह्या सगळ्या अस्तित्वाचं निरीक्षण केलं, ह्या नियमांचं निरीक्षण केलं आणि त्यांनी हे कॉज इफेक्ट रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली आणि आपल्याला सांगितले की गायत्रीचा जप केलात तर असं घडेल, महामृत्युंजयाचा जप केलात तर असं घडेल, अमुक एक यज्ञामध्ये आहुती दिली तर त्याची ही फळं आहेत, अमुक एक कर्म केलं तर त्याचं हे फळ आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशनचे जे नियम आहेत ते विज्ञानाचे नियम आहेत, कॉज इफेक्ट रिलेशनशिप. मग पुनर्जन्म ही जी संकल्पना आपल्याकडे मांडली जाते ती सुद्धा मॅनिफेस्टेशनला लागते, निर्मात्याला लागत नाही आहे, जे निर्माण झालं आहे त्याला लागते. मग पुनर्जन्म का पुन्हा जन्म, म्हणजे रिबर्थ, म्हणजे रिबर्थ अशी कन्सेप्ट ती असू शकते का बर्थ अगेन अशी असू शकते. आता पुढे म्हटलं आहे या यज्ञातील हविष्य, हां त्याच्या आधी म्हटलं आहे की त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याने आम्हास परमपवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले. मग यज्ञ अशी कोणी व्यक्ती आहे का? यज्ञ कोणी देवता आहे का? यज्ञ ऑब्जेक्ट आहे का? तर ती एक क्रिया आहे. त्या क्रियेचं दर्शन घडलं, ते सगळं त्यांना पाहायला मिळालं. या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते. हविष्य म्हणजे काय? त्या यज्ञात ज्याची आहुती देतात ते. मग जर ज्ञानयज्ञ असेल तर कसली आहुती असेल? फिजिकली दिसणारा यज्ञ असेल तर ठीक आहे, तुपाची आहुती दिली, समिधांची आहुती दिली. पण कर्मयज्ञात कसली आहुती असते? ज्ञानयज्ञात कसली आहुती असते? म्हणजे आहुतीचं स्वरूप तिथे वेगळं आहे. ज्ञानयज्ञ म्हटल्यानंतर ज्ञानच आलं तिथे ना, कर्मयज्ञ म्हटल्यावर कर्म आलं. मग ते कर्म कसं असावं आणि ज्ञान कसं असावं? तर कर्म कसं असावं भगवद्गीतेत सांगतायत. हां, फळाचा विचार न करता केलेलं कर्म ते कर्म. आणि ज्ञान कसं असावं? तर जे आत्म्याशी निगडीत आहे ते ज्ञान. मग आत्मज्ञानाचा यज्ञ किंवा कर्मयोग्याने केलेल्या गोष्टी म्हणजे तो कर्मयज्ञ असं जर म्हटलं, तर हा जो इथला यज्ञ आहे तो कुठल्या प्रकारचा आहे? बरं तिथे काय म्हटलं आहे? या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते. म्हणजे अग्नीच्या मार्फत पलीकडे ज्यांना देवता नावाची योनी आपण म्हणूया, मॅनिफेस्टेशनचा एक प्रकार म्हणूया, त्यांच्यापर्यंत काही पोचवायचं असेल तर जुन्या ऋषीमुनींनी अग्नी हा मार्ग शोधून काढला. मग अग्नीच्या मार्फत पलीकडे जाणं, असं मग जलाच्या मार्फत जाता येतं का? पृथ्वीच्या मार्फत काही करता येतं का? ही पंचमहाभूतं त्यांनीच निर्माण केली आहेत. म्हणजे त्याच्याशी यांचा संबंध आहे. म्हणजे त्याच्याशी संपर्क साधायचा असेल तर या पंचमहाभूतांच्या मार्फत कम्युनिकेशन शक्य आहे, असाही आपल्याला विचार करता येईल. प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता. त्या प्रत्येक देवतेने तोंड भरून आशीर्वाद दिले होते. मग आता आशीर्वाद देणारी कोणीतरी व्यक्तीच आहे, म्हणजे देवता पण व्यक्तीच आहेत, ते पण मॅनिफेस्टेशन आहेत, ऑब्जेक्टच आहेत. पण त्या ऑब्जेक्टना हे दिलं की त्या बदल्यात ते देतात. म्हणजे पर्जन्य यज्ञ जसं म्हणतात की तुम्ही अमुक अमुक पृथ्वीवर केलं ना की ती देवता तुम्हाला पाऊस देते. म्हणजे हा एक्सचेंज ऑफ एनर्जीज आहे, हा एक गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे इथे, की असं केल्यावर म्हणजे हे सगळं विज्ञानाचा भाग आहे, कॉज इफेक्ट रिलेशनशिप. मग इथे काय दिलं त्यांनी? आशीर्वाद दिले. पण आशीर्वाद म्हणजे काय? फक्त हात वर करून आहे का? तर त्यावेळी देवतांनी जर आशीर्वाद दिला तर त्यांच्या मनातला संकल्प हा लगेच प्रकृतीवर काम करतो.
पंचमहाभूतांवर काम करतो, म्हणून ते आशीर्वाद फलित होतात. मग कोणाचे आशीर्वाद पंचमहाभूतांवर काम करतात? तर जे आज्ञाचक्रावर ज्यांची जाणीव गेलेली आहे, स्थित आहे, अशांनी जर काही संकल्प केला, आशीर्वाद दिला, तर ते घडतं. त्यालाच संकल्पसिद्धी म्हणायचं. पुढे म्हटलंय, गाय, वेद, ब्राह्मण, पतिव्रता स्त्रिया, सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते. मग ह्या निर्मिती तर नाही ह्यांच्यामुळे होत, निर्मिती त्या सोर्समधनं झाली. नाश शिवतत्व करायला बसलेलं आहे. म्हणजे मेंटेनन्स फोर्स जो आहे मधला, त्याच्याशी निगडीत कोण आहे? तर गाय आहे, वेद आहे, ब्राह्मण आहेत, पतिव्रता स्त्रिया आहेत आणि सत्यप्रिय आणि दानशूर लोक आहेत. याच्याने हे सृजन चालतं. हे सृजन म्हणजे फर्स्ट क्रिएशन नाही आहे, हे रिक्रिएशन आणि प्रोक्रिएशन आहे. मूळ निर्माण झाल्यानंतरचं जे उत्पत्ती स्थिती लयाचं चक्र आहे ना, त्याबद्दल इथे काहीतरी सांगतायत. मग आता गाय काय करते, वेद काय करतात, ब्राह्मण काय करतात, पतिव्रता काय स्त्रिया करतात, सत्यप्रिय लोक काय आणि दानशूर लोक काय, यांचा आणि सृजनाचा काय संबंध, याच्यावरही आपण विचार करूया, चिंतन मनन करूया. तूर्त आपण जेवढं आपण वाचलं आहे ते आपल्या आतमध्ये जात आहे का? ते मला माझ्या रोजच्या जीवनाशी लावता येत आहे का, जोडता येत आहे का, आणि त्यातून काही बोध होतोय का? समज आणि अनुभव नाही, बोध आपल्याला मुक्त करणार आहे. त्यामुळे असा बोध आपल्या प्रत्येकाला व्हावा. सर्वजण आपण याच देही याचे डोळा मुक्ती अनुभवावी, यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांना शरण जवरिया. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.